व्हिडिओ आहे भाऊ आपला एक आंदोलन करायला बसला राजकुमार घरडे. त्याचं असं म्हणणं आहे की 1 कोटीतले 95 लाख रुपयानं खाल्ले आणि 5 लाखाचं काम केलं. आणि जे काही विषय येते तो म्हणते की या राजकुमार घरडेनं मला 3 लाख मागितले आणि त्याची व्हिडिओ क्लिप आहे भाऊ. म्हणजे आता खरा कोण हेच मी समजून राहिलो. आणि मी एक प्रयत्न केला गन्नाका फन्नावर खरा कोण आणि खोटा कोण आता त्याचे सबूत डॉक्युमेंट देऊ. पण आता शेवटी कोर्टात ठरीन. आणि तुम्हाला तर माहिती आहे भाऊ काय वांदा आहे तर. म्हणून म्हणतो हा भारत पुरा भ्रष्टाचारी झाला. सामान्य माणसाचं काहीच नाही. तो तिकडे ठेकेदार पैसे खाते काय इकडे हा उपोषण करता पैसे खाऊन मगरुरी करते. याचंच कारण नाही समजलं. हा समोरचा व्हिडिओ पहा तुम्हीच ठरवा काय आणि काय नाही. तो कोण भ्रष्टाचारी आहे यानं पैसे खाल्ले का हा पैसे मागते. नंबर 1चा विषय असा की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्य मार्ग 47 ते चांदूर जहानपूर गाव या रस्त्याच्या दुरुस्तीकरण रुंदीकरण आणि सुधारीकरण या कामासाठी 1,31,88,000 रुपयाचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला असताना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाची ही जी अगरबंद जी रक्कम आहे याचा दरोडा टाकून त्यांनी 78,84,000 रुपयाचा भ्रष्टाचार ठामपणे केलेला आहे. आग्रही केलेला आहे. 2200 मीटर लांबी अंतराच्या रस्त्यापैकी 1670 मीटर लांबी अंतरावर लागणारं खनिज यांनी चोरलं आणि निव्वळ 47 मीटर रस्ता होईल एवढंच खनिज वापरलं. तुमची खनिजावर सुद्धा तक्रार आहे काय? खनिजाचं मूल्य म्हणजेच पैसे. खनिजाला विकल्यानंतरच त्याचा पैसा होईल ना. तर हे पैसे त्या अनुषंगाने पैसे येतात ना. रस्ते भ्रष्टाचाराच्या विषयामध्ये मी आपणास एवढं सांगू इच्छितो की एखाद्या गरीबाने जर 2 रुपयाची चोरी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि अरबो खरबो रुपयाचा भ्रष्टाचार करतात. यावर गुन्हे दाखल का नाही? आणि मी एक संवेदनशील नागरिक या नात्याने मी जे तक्रार करतो तर अधिकारी आणि कर्मचारी मला धमकावतात. आजच्या तारखेमध्ये एका खोट्या ठेकेदाराने माझ्यावर हा आरोप दाखल केला आहे पोलीस स्टेशनला की सदरचा व्यक्ती मला 3 लाख रुपयाची खंडणी मागतो. त्याची ऑडिओ क्लिप सध्या आहे ना. त्याची ऑडिओ क्लिप जर असेल तर तो आवाज तो मोबाईल नंबर माझा नाही ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे त्यांना खंडी मागितली हा तुमचा आवाज नाही तो दुसऱ्यांना मागत अजिबात नाही. असं जर झालं असेल सिद्ध असेल तर मी आता वाटेल तशी सजा शिक्षा भोगण्यास तयार आहे. आवाज तुमचा नाही आणि बिलकुल नाही. फोन कधीच केला नाही करणार नाही. तुमच्या थ्रू दुसऱ्या कोणत्या तरी पत्रकाराने ते पैसे मागितले असं त्यांचं म्हणणं येते. हा असं म्हणायचं का तुम्हाला? मला नाही त्यांचं म्हणणं आहे असं. त्यांचं जर असं म्हणणं असेल तर उत्तर ऐकून घ्या आता. असं जर असेल तर त्या ठेकेदाराने मुख्य चोरी केलेल्या मुद्द्याला बाजूला सारून मुद्द्याला भरगडून त्या ठेकेदारासोबत साठगाठ करून तो जो कोणी पत्रकार असेल त्याच्यासोबत लागेबागे करून त्याला म्हणलं की तू असं बोल. हे कारण आहे त्याचं. म्हणजे हा आरोप त्याच्यावर असल्यामुळे तो सिद्ध होणार आणि त्यामध्ये तुम्हाला फसवणार. हा त्यामध्ये प्रामाणिक बिलकुल. म्हणजे तुमचा तो आवाज नाही. बिलकुल नाही. माझा आवाज नाही. मी फोन करणार नाही करत नाही. स्वच्छ प्रतिमेचा माणूस असताना मी नाही करू. ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमावर प्रसारित होत आहेत. राजकुमार भाऊचं म्हणणं असं आहे की मी त्याला कधी भेटलो नाही. त्याला कधी फोनवरून पैसे मागितले नाहीत. भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे त्यामधून निघण्यासाठी त्यांनी तो यांच्यावर कट रचला असं राजकुमार भाऊचं म्हणणं आहे. आपण हाच प्रश्न ठेकेदाराला सुद्धा विचारणार आहोत की तो आवाज कोणाचा आणि ज्याचे आवाज आहे त्यावर कारवाई तुम्ही का केली नाही हा एक प्रश्न आहे. त्यामध्ये फक्त या उपोषणकर्त्याला फसवण्याकरता तर हा कट नसेल. राजा हा एवढा मोठा 1 करोड रुपये मध्ये तुम्ही 95 लाख रुपये जर भ्रष्टाचार केला तर खरंच तुम्ही तो रोड कसा बनवला असेल? हेच एक प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे. साधं 1.5 लाख रुपये शासनाने जे घरकुलसाठी देऊन राहिले 1.5 लाखात घरकुल बांधणी होत. त्यानंतर हे जे 1 करोड रुपये शासनाचा निधी आलेला होता त्यात एक 5 लेअर टाकून पूर्ण काम पूर्णत्वास करण्यात आलेलं आहे.
सदर काम केल्यानंतर कामाचे प्रथम तपासणी, त्यानंतर दुय्यम तपासणी, या दोन्ही तपासणी अहवाल पूर्ण कामाचे चालू याच्यात समक्ष अधिकारी हा, येऊन मग भाऊ ते पूर्ण होऊन पूर्ण केलेले मी आहे. काय म्हणतो, पहिली दुसरी तिसरी लेअर जेव्हा टाकली नाही तेव्हा तक्रार त्यानं तक्रार केली नाही का? कोणाचीच तक्रार नव्हती. मग राजू, हा लय भ्रष्टाचार केला ना तुम्ही. हा, म्हणजे काय जनतेचं फसवणूकच केली ना तुम्ही हे? नाही, हे त्यांचा गैरसमज झालेला आहे. यांचा एक असा व्यवसाय आहे हा. की सदर कामाच्या तक्रारी टाकायच्या अगोदर प्रथमतः कंत्राटदाराला भेट देणे, भेट दिल्यानंतर पैशाची मागणी करणे की तुम्ही आम्हाला एवढे रुपये द्या, तुम्ही जर पैसे नाही दिले तर मी तुमच्या कामाची तक्रार दाखल बरं करतो. का मी त्याला विचारलं राजू, मी म्हटलं का ते क्लिप आहे तर तो माणूस तर म्हणते ते भ्रष्टाचाराची क्लिप म्हणते, जर तुम्ही दिली आणि ते जर सक्सेस झाले तर मी कोणती सजा घ्यायला तयार आहे म्हणते. मी माझ्या जेवढे मला त्यांचे 16 कॉल आलेले आहेत आणि पूर्ण व्हॉट्सअपवर मेसेज आलेले आहेत. का मग ते त्याच्या सर्व- मोबाईल तुमच्या जवळ आला का ते? पूर्ण मेसेज आलेले आहेत मला. राजकुमार घरडे आहेत, यांचा नंबर आहे का? पूर्ण राजेंद्र वाटाणे हा त्यांचा माणूस आहे. माणूस आहे राजेंद्र त्याच्यामध्ये वाटाणे काय आणि गोष्टी म्हणते बा? राजकुमार घरडे हे दोघं मिळून पूर्ण ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल करण्याचा हा यांचा गोरखधंदा आहे. मग तुम्हाला 3 लाख मागितले का ते? 3 लाख मागितले. मग तुम्ही सेटलमेंट करायच्या फिक्रीत 3 होते का? लाख नाही, सेटलमेंट करायचे मी फिराकमध्ये नव्हतोच. मी जर समजा मला त्यांनी 1000 रुपये जर मागितले असते तर मी चहा तेवढे पाणी दिले असते. हा बस तेवढे देऊ शकलेलो असतो. त्यांनी मला जे अव्वाच्या ढव्वा रक्कम मागितली तेवढी की द्यायची माझी मानसिकता नव्हती आणि ताकदही नव्हती. त्यामुळे मी त्यांना किती रक्कम देऊ शकलो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की याचे हे धंदेच आहेत? हा व्यवसाय आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये असंच नाही की याच्या अगोदर ते ध्रुवकुमार सगने यांची तक्रार केलेली होती. सदर तक्रारीमध्ये शेवट निष्पन्न काहीच झालेलं नाही. त्यानंतर आताच यांनी 5 कामाच्या तक्रारी केलेल्या होत्या ह्याच प्रकरणासोबत. यातील 2 कामं कसे काय कमी झाले हाही एक सर्व जनतेसोबत त्यांनी विचारायला प्रश्न आहे. बरं का तुम्ही ते एसपी कंप्लेंट केली सर्व म्हणते? हे माझ्याजवळ सर्व प्रती आहे. त्यानंतर SP ऑफिसला मी तक्रार दाखल केली. त्यानंतर दर्यापूर पोलीस स्टेशनला माझा रिपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर IG ऑफिसला माझा रिपोर्ट दिलेला आहे आणि मी उद्या माझी प्रकरणाची पूर्ण प्रत हे मंत्रालयात सुद्धा दाखल करणार आहे गृह खात्याला. का हो आता? त्यासाठी मी आज संध्याकाळी मुंबईलाच जाणार आहे. बरोबर, ते तर जाऊ द्या बा. पण आता त्या माणसाचं राजू असं जर झालं हा. ते म्हणतात सेटलमेंट केले, मग तुमचं कुठं जर प्रकरण तुम्ही मग ते प्रकरण मागं घ्या सांगा त्याला पुढे. नाही, मी ह्या प्रकरणाचा पूर्ण शेवट होईपर्यंत समोरच्या आरोपीला जोपर्यंत सजा होणार नाही तोपर्यंत ह्या विषयाचा पिक्चर मी सोडणार नाही. तुम्ही राजू त्या घुरड्यावर केली तशी तक्रार, त्या ज्यानं फोन केला त्याच्यावर कोणी त्याच्यावर पण दोघांचे नाव टाकलेले आहेत मी त्यावर. दोघांची हा, टाकली? समोरचा जो राजकुमार घरडे म्हणून आणि त्यानंतर राजेंद्र वाटाणे दोघे एकमेकांचे पत्रकार आहे का पत्रकार. काय राजू? आमच्या असं स्वतःचे पत्रकार सांगून मी तुमच्या कामाची नाहीतर बदनामी करणार सर्व मीडिया समोर, तो स्वतः ब्लॅकमेल करत राहते. मला फोन पण करून. आमच्या सारख्या पत्रकाराचे इज्जतदार, आम्ही पत्रकारित पैसे कमवतो. हे जर असं केलं तर हे तुम्ही आमच्या सारखा पत्रकार प्रतिमा तुमच्या मलिन मनात होण्याचेच काम आहे. हो राजू, हो, हो. त्यामुळे आता जनतेने तक्रार- सतर्क राहणं आवश्यक आहे. तुम्ही आता ते तक्रार मागं घेतली तर मग राजू आम्हाला ते नाही, टाकायला लागेल. मी तक्रार कधीच मागं घेणार नाही. जोपर्यंत ह्या प्रकरणाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत मी तक्रार मागं घेणार नाही. हे होते ठेकेदार सोंडके भाऊ. परत राजा असं जर झालं तर या देशाचं काय होईल? धन्यवाद. गन्ना का फंदा यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन सूरज देशमुख.